प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भातील सुनावणी लांबणीवर। आता येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता होणार सुनावणी। सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष। उद्धव ठाकरे आज घेणार खासदार संजय राऊतांची भेट। थोड्याच वेळात राऊतांच्या निवासस्थानी जाऊन करणार तब्येतीची विचारपूस। तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरीही तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे, त्यामुळे विकासाची काळजी करू नका। कोल्हापुरात प्रचार सभेत बोलताना चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना जोरदार टोला। अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर ध्वजारोहण सोहळा संपन्न। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण। सरसंघचालक मोहन भागवतांचीही सोहळ्याला विशेष उपस्थिती। आज संपूर्ण देशातील राम भक्तांमध्ये आनंद। अनेक शतकांचा संकल्प पूर्ण झाला। जगात कर्म आणि कर्तव्याचं प्रतीक म्हणजे धर्मध्वज। धर्मध्वज सोहळ्यावेळी पंतप्रधान मोदींचं भाष्य। मागील 11 महिन्यात 320 माओवाद्यांचा खात्मा। माओवाद्यांनीच बुकलेट जारी करून दिली माहिती। इथिओपियात 10,000 वर्षांनी ज्वालामुखीचा उद्रेक। 130 किलोमीटर वेगानं राखेचा थर येतोय भारताच्या दिशेनं। उत्तर भारतातल्या अनेक जिल्ह्यात पसरू शकते राख। शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात ते जाहीर सभा घेणार आहेत। नागपूर जिल्ह्यामध्ये 13 ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला आव्हान दिलेलं आहे। उमरगा नगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सोडत भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतलंय आणि नगरपालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय। यंदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला धडा शिकवणारच असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन चालुक्य यांनी केलाय। तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देतो असं मत अजित पवारांनी मतदारांना साथ घातलेली आहे। तुम्हाला विकास पाहिजे तर मी विकास करू शकतो, मी तुम्हाला मदत करू शकतो असंही अजित पवार म्हणाले। मी शब्दाचा पक्का आहे, माझ्यावर आरोप प्रत्यारोप होतात पण मी स्वच्छ काम करण्याचा प्रयत्न करतो असं अजित पवार म्हणाले। अनेक पक्षांनी मला उपमुख्यमंत्रीपद दिलेलं आहे। आता जरी आरोप करत असले तरी मागे त्यांनीच उपमुख्यमंत्रीपद देऊन मला तिथं बसवलं होतं असं म्हणत पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं श्रीरामपुरामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। श्रीरामपुरामध्ये भाजप आणि शिवसेना आमने-सामने आलेले आहेत। श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये चौरंगी लढत बघायला मिळते। आपण विकासाचा दृष्टिकोन ठेवून जनतेच्या कोर्टात गेलो आहोत। स्वबळावर 4ही ठिकाणी निवडणूक लढवत आहोत। विकासाचं मॉडेल नागरिकांसमोर ठेवणार आहोत असं निलेश राणे म्हणाले। जीवाभावाची लोक आपल्या विरोधात आहेत, मनाला पटत नसतानाही निवडणुकीला सामोरं जातोय असं निलेश राणे म्हणाले। मालवणमध्ये भगवाच फडकणार, निलेश राणेंना जिंकून द्या असं आवाहन उदय सामंतांनी केलंय। नारायण राणेंनंतर निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सांभाळू शकतात असं वक्तव्य उदय सामंतांनी केलं। आगामी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा नवी मुंबई इथं मेळावा संपन्न झाला। युती संदर्भातील निर्णय नेते घेतील, तुम्ही कामाला लागा। महायुतीचा भगवा झेंडा नवी मुंबई महापालिकेवर फडकवण्याकरता सज्ज रहा अशा सूचना खासदार नरेश मस्के यांनी केल्या। सांगलीच्या जतमध्ये नगर परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। काँग्रेसकडून या ठिकाणी नगराध्यक्ष पदाकरता सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी चौरंगी लढत इथं पार पडतीये। वाशिमच्या मालेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाकरता
महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे घटक पक्ष तसंच महाविकास आघाडीतील काँग्रेस तसंच वंचित बहुजन आघाडीनं आपला उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरवलेला आहे। या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झालेली बघायला मिळते। यवतमाळच्या पांढरकवडा नगर परिषद नगराध्यक्ष पदाकरता भाजपनं आतिश बोरेले यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे। महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकत्र लढत आहेत। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं माजी नगराध्यक्ष शंकर बडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। कराडला ज्येष्ठ नागरिकांकडून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी पूर्वसंध्येला आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। कराड नगरपालिका निवडणुकीमध्ये रिंगणात असलेल्या सगळ्या 9 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणत शहराच्या विकासाचं रोल मॉडेल मांडण्यास सांगण्यात आलं। यामध्ये सुसंस्कृत राजकारण बघायला मिळाल्याची चर्चा आहे। नशिराबाद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय। रात्रीच्या कॉर्नर बैठकीमधून जोरदार प्रचार करण्यात येतोय। बैठकीला मोठ्या संख्येनं लाडक्या बहिणींनीही उपस्थिती लावली। मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला गेला, पण त्यांच्याकडून प्रस्ताव परत न आल्यानं वक्तव्य मंत्री रक्षा खडसेंनी केलंय। तर मुक्ताईनगरमध्ये भाजपचं मोठं लीड असल्याचंही त्या म्हणाल्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांविरोधातील याचिका कोपरगाव जिल्हा न्यायालयानं फेटाळली आहे। उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रावरील शेवटच्या पानावर स्वाक्षरी नसल्याचा आरोप करत त्यांनी आक्षेप घेतला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळ्यातील पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक प्रचाराच्या भाषणाची सुरुवात अहिराणी भाषेमध्ये केली आणि उपस्थितांची मनं जिंकली। यावेळी बोलताना काही लोकांना जमाल गोटा दिला पाहिजे अशी खोचक टीका शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली। शिंदेंच्या शिवसेनेनं पैशानं मतं खरेदी करतो असा आरोप विनायक राऊतांनी केला। तर जव्हार आदिवासी भागात लोक थेट एकामताचा रेट विचारत असल्याचंही ते म्हणाले। या घडीची महत्त्वाची बातमी तुम्ही टीव्ही स्क्रीनवर बघताय। मोठी बातमी आहे। तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटलांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांना टोला लगावलेला आहे। कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये प्रचार सभेदरम्यान चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलंय। तिजोरीचा मालक आमच्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असं आश्वासन चंद्रकांत पाटलांनी मतदारांना दिलं। राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत, कुणाला निधी द्यायचा कुणाला नाही हे आपल्या हाती असल्याचं वक्तव्य नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी केलं होतं। त्यावरून चंद्रकांत पाटलांनी टोला हाणला। कारण समोरची उमेदवार म्हणणार तिजोरीची केली आमच्या हातात आहे, तिजोरीचा मालक आमच्याकडे। कारण त्या अविभावात सध्या विरोधकच आहे, विरोधक म्हणजे हे त्याला दुर्दैवच आहे। त्यामुळे तिजोरीचा मालक इकडे आहे, त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये काळजी करण्याचं कारण नाही। एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईजवळचं उपनगर अंबरनाथमधून बातमी। अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षात थेट सामना रंगतोय। अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदार याद्या तयार करताना मोठ्या प्रमाणात घोळ झालाय। एका विशिष्ट पक्षाला याचा फायदा व्हावा याकरता अधिकाऱ्यांच्या खुर्चीच्या बाजूला बसून या मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत असा गंभीर आरोप रवींद्र चव्हाण यांनी केला आहे। अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांच्या नातेवाईकांची नावं त्या उमेदवाराच्या प्रभागात टाकण्यात आलेली आहेत। त्यामुळे अशा प्रकारे एका विशिष्ट पक्षाला फायदा देण्याकरता ज्या अधिकाऱ्यांनी कामं केली आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी अशी मागणी रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। पण या सगळ्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा रोख नेमका कोणत्या पक्षाकडे आहे यावरून चर्चांना उधाण आलेलं आहे। संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी हा जो घोळ केलाय त्यांच्या खुर्च्यांच्या बाजूला बसून या याद्या तयार करण्याचं काम झालंय हा आमचा आरोपच आहे। तर त्यांनी या सगळ्या सुधाराव्यात, अन्यथा यांच्यावरती सर्वांवरती ज्यांनी हे केलंय त्यांच्या सर्वांवरती कायदेशीर कारवाई करावी असं आमचं स्वतःचं सर्वांचं मत आहे। आता आम्ही त्या संदर्भातला जो अर्ज आहे
तक्रारी अर्ज जो आहे तो तक्रारी अर्ज पार्टी म्हणून हा करणार आहोत. काही प्रभागांमध्ये तिथली असणारी नावं ही कुठेतरी बाहेर फेकून देण्याचं काम हे करण्यात आलं की जेणेकरून त्याचा पॉलिटिकली फायदा हा कोणाला तरी दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो. मला नाही असं वाटत की त्यांनी शिवसेनेला टोळा लगावलेला आहे. ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अशा पद्धतीची शंका जर त्यांना आली असेल किंवा आली असती तर थेट त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधला असता किंवा मुख्यमंत्री महोदयांशी साधला असता. त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य कोणाबद्दल होतं ते मी त्यांना विचारून मग आपल्याशी बोलेन. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. सलील देशमुख यांचा राजीनामा सुप्रिया सुळे यांनी नामंजूर केलेला आहे. काल मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत सुळेंनी देशमुखांचा राजीनामा नामंजूर केला. आता सलील देशमुख प्रचारात सहभागी होणार का हे बघावं लागेल. सुषमा अंधारे यांच्या दिल्लीतील भेटीवरून ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी सस्पेन्स वाढवणारं विधान केलं. सर्वच पक्षांचे लोक भेटायला येतात, त्या भेटीत काय चर्चा झाली हे सांगणं योग्य नाही, मात्र वेळ आल्यावर याबाबत सविस्तर भाष्य करेन असं नरेश मस्के म्हणाले. नवी मुंबई इथं 4 महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं मनसे नेते अमित ठाकरे यांनी दुग्धाभिषेक करत अनावरण केलं आणि यानंतर नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवत त्यांना नोटीस बजावली होती. याचा निषेध करण्याकरता ठाण्यामध्ये मनसे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांनी व्यंगात्मक बॅनर लावून घटनेचा निषेध केलेला आहे. चुकीची कामं बंद झाल्यामुळे धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची उणीव भासतेय अशी टीका धनंजय देशमुख यांनी केली. धनंजय मुंडे यांनी परळी इथं सभेमध्ये आपल्यासोबत एक व्यक्ती नाही याची जाणीव आणि उणीव संदर्भात वक्तव्य केलं होतं. पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या चाकण नगर परिषद निवडणुकीमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. या ठिकाणी केवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपूर्ण पॅनल उभं करण्यात यश आलंय. माजी आमदार दिलीप मोहिते आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री वाडेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं चाकण नगर परिषदेचा प्रचार सुरू केला. धाराशिवमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये झुंपलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कुणाला तरी जिंकवण्यासाठी जुन्या मालकाच्या इशाऱ्यावर निवडणूक रिंगणात उतरल्याची टीका खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली आहे. जनाधार असलेल्या पक्षावर तुम्ही अन्याय करता म्हणून आम्ही वेगळं लढण्याचा निर्णय घेतल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटलांनी स्पष्ट केलं. भाजप शिवसेनेमध्ये धाराशिवमध्येही तणाव पाहायला मिळतो आहे. युती फिसकटल्यानंतर आता शिवसेना आक्रमक पवित्र्यात आहे. आम्हाला अंधारात ठेवायचं आणि युती तोडायची हे भाजपचं प्लॅनिंग होतं. राणा जगजितसिंह पाटील यांना आपलीच ताकद जास्त असल्याचं वाटतंय, मात्र शिवसेना ताकद दाखवणार असा इशारा जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी दिलाय. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील शिवणगाव रात्रीच्या सुमारास 2 दिवसांमध्ये अनेक वेळा भूकंप सदृश्य धक्के बसल्याचं बघायला मिळतंय. ग्रामस्थ त्यामुळे भीतीच्या छायेत आहेत. खासदार बळवंत वानखेडे, तिवसाचे तहसीलदार मयूर कळसे यांनी गावात भेट दिली, पाहणी केली, नागरिकांशी संवाद सुद्धा साधला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. तर या सुनावणीवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. 21 दिवसांमध्ये मतदार यादीतील घोळ दुरुस्त करा, नाहीतर निवडणूक पुढे ढकला अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. विरोधकांच्या वॉर्डातील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. तर हा घोळ नाही, हा देशद्रोह असल्याची टीका त्यांनी केली आहे. घोळ दुरुस्त न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला. धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस कोणीही नसल्याचं म्हणत मनोज जरांगेंनी टीका केली. पापी वृत्तीतून त्यांनी राजकारण उभं केलंय असंही ते म्हणाले. बीडच्या अंबेजोगाईमधील अजित पवारांच्या प्रचार सभेमध्ये धनंजय मुंडे गैरहजर होते. धनंजय मुंडे गैरहजर असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे.
युगेंद्र पवारांनी केलेले आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळलेले आहेत. युगेंद्र पवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी 20-20 लाख दिल्याचा आरोप केला होता. पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं सगळे आरोप फेटाळले आहेत. एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. भाजप शिंदेंच्या शिवसेनेचे 35 आमदार फोडणार आहे आणि 29च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सगळ्यांना भाजपमध्ये सामील करून घेणार आहे, असा दावा केला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी. तर धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण होणं म्हणजे तेच आका होते हे स्पष्ट होणं, असं सपकाळ म्हणाले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी भाजपवरही टीका केली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केलेली आहे. भाजप संदर्भात बोलताना ते असं म्हणाले की शिंदेंच्या शिवसेनेचे 35 आमदार भाजप फोडेल आणि 29च्या विधानसभा निवडणुकांना सामोरं जाईल. भाजपमध्ये त्या सगळ्यांना सामील करून घेईल, असं सपकाळ म्हणालेत आणि धनंजय मुंडेंवरही त्यांनी टीका केलेली आहे. तर फुटेल माहीत नाही, मात्र एकदा जो फुटतो तो वारंवार फुटू शकतो आणि त्या अनुषंगानं 2029ची जी भारतीय जनता पक्षाची जी मोटर सापरेंटी ठरली आहे, दोन्ही मित्र पक्षांना बाहेरची वाट दाखवून स्वबळावर ते लढणार आहेत आणि करिता त्यांच्या खटपटी या सुरू झालेल्या असाव्यात. ज्या माणसाने एक निर्गुण हत्या केली, ज्यांनी त्या ठिकाणी खंडणीसारखी एक कुप्रथा लावली, मोठी दहशत निर्माण केली, अशा माणसाची कमतरता जर धनंजय मुंडेंना जर भासत असेल आणि त्यांचं स्मरण जर त्यांना होत असेल तर ते आका होते हे त्यांनी त्यांच्या या बोलीतून स्पष्ट केलं. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. पालघरच्या मोखाडा तालुक्यातील आमला गावातील प्रसूत महिलेला अर्धवट रस्त्यात सोडून रुग्णवाहिका गेली, त्यामुळे प्रसूत महिलेच्या कुटुंबाला बाळाला घेऊन 2 किलोमीटर पायपीट करावी लागली. या घटनेवर कुटुंबानं संताप नोंदवलाय. गडचिरोली जिल्ह्यातील फुलनार इथं पोलिसांनी माओवाद्यांच्या गडात पोलीस ठाणं सुरू केलं आहे. या भागात गेल्या वर्षभरामध्ये 3 वेळा चकमक झाली. घनदाट जंगलात पोलिसांनी एका दिवसात हे पोलीस ठाणं सुरू केलेलं आहे. कोल्हापूरच्या अरविंद पाटील यांना केंद्र सरकारचा गोपाळरत्न पुरस्कार जाहीर झालाय. केंद्रीय पशुसंवर्धन विभागाने देशातील सर्वोत्कृष्ट पशुपालक म्हणून त्यांना सन्मानित केलं आहे. नानीबाई चिखली या गावचे ते रहिवासी असून 70 म्हशींचं त्यांनी संगोपन केलेलं आहे. शिर्डीच्या साकुरी शिवारातील सुरेंद्र सांड यांच्या शेतातील वृक्षाच्या फांदीवर साईबाबांची प्रतिमा उमटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दर्शनाकरता भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे. शहापूर तालुक्यातील साखरोलीमध्ये सुरू असलेल्या श्रीकृष्ण कथेकरता हजारोंच्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली. महिला भाविकांनी नाचत गात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला. संत तुकोबाराय फिरते एकादशी मंडळानं या कथेचं आयोजन केलं होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेणाऱ्या रिक्षाचालकाची पोलिसांनी धिंड काढली. रिक्षाचालक आरोपी युसुफ मोहम्मद अन्सारी याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. जळगाव MIDC परिसरातील चोरट्यांनी 6 दुकानं फोडली. या चोरीत सुमारे 1.25 लाखाची रोकड 2 तिजोऱ्यांसह चोरट्यांनी लंपास केली. गंगापूर छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बाबरगाव फाट्याजवळ ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात दुचाकीवरील चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी आहेत. छत्रपती संभाजीनगरातील जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शहरातील एका महिलेनं तब्बल 6 महिने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुक्काम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सिडको पोलिसांनी संशयाच्या आधारे कारवाई करत खोलीची झडती घेतली असता महिलेच्या बॅगेत 2017च्या UPSC निवड यादीची प्रत आढळली. अफगाणिस्तान, पाकिस्तानमधून पैशाचे व्यवहार होत असल्याचंही समोर आलं. बीडमध्ये एका 5.5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नात्यातीलच मुलानं अत्याचार केल्याचं समोर आलंय. पीडित मुलीवर बीडच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत.
मालेगाव अत्याचार प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे। रावेरमधील सुवर्णकार समाजानं ही मागणी केली आहे। दरम्यान तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलंय। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीच्या काही भागात अचानक पावसानं हजेरी लावली। दरम्यान नागरिकांची तारांबळ उडाली। प्रचाराकरता बाहेर पडलेल्या उमेदवारांनाही फटका बसलेला आहे। अमरावतीमध्ये खासदार अनिल बोंडेंना धमकीचा फोन करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। शिवीगाळ करणाऱ्याला पोलिसांनी वरुडमधून अटक केलेली आहे। जेजुरी गडावर खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। तसंच देवदिवाळी निमित्त फराळ आणि फळफुलांची सजावट करण्यात आली आहे। दरम्यान दर्शनाकरता भाविकांनी मोठी गर्दी केली होती। हिंगोलीच्या कळमनुरी ते पुसद मार्गावर ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झालेला आहे। या ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झालाय। यात ऊसाचंही मोठं नुकसान झालेलं आहे। चिपळूण खेर्डी MIDC मधील 3M पेपर मिल कंपनीला भीषण आग लागली। यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे।